नादूस तुझ्या ओके असं काय हे आता फक्त गुलालानं जास्त भरले ना ते इथं गुलाल लावल्या का मळवड होती ड्रेस छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव तुमचेच आशीर्वाद तुमचेच आशीर्वाद एक लक्षात घ्या की ज्या वेळेस निर्णय होतो ते एका माझ्यामुळं होत नाही. जेवढे म्हणून आमदार आहेत त्या पूर्ण जिल्ह्यात त्या सर्वांनी बसून हा निर्णय घेतला आणि त्यामुळं आज या ठिकाणी माझे अत्यंत जवळचे मित्र आज आमदार म्हणून त्यांची विजय झाला आणि भरपूर खूप मनापासून आनंद होतो. कारण की केवळ ही आजची मैत्री नाही, मनोजदादा असतील, सुनील असेल, काटपूर असेल, तात्या असतील, हे सगळे गेले किती पोचता येत नाही म्हणजे 20पेक्षा अधिक जास्त वर्षाचे कुलदीप असेल ना तर सगळ्यांची भीमराव काका तर काय सगळ्यांनी ज्येष्ठच त्या सगळ्यांनी पाठिंबा दर्शवला म्हणून आज माझे मित्र गणेशजी दादांचा हा विजय झाला. जय विजय होत असतात पण आज आनंद एवढा वाटतो की आज माझ्या एका मित्राला त्या पदावर बघताना खूप खूप मनापासून म्हणजे ते शब्दात वर्णन करू शकत नाही एवढा आनंद होतो. दादा तुम्ही आमदार झाला, तुम्ही म्हणाला पोकार राजेंचा असा त्यामुळे मला उमेदवारी मिळाली. हां, जिल्ह्यातील सर्व मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी त्यामध्ये प्रामुख्यानं छत्रपती उदयन महाराजांनी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडं माझ्या उमेदवारीसाठी शब्द टाकला होता. आमचे मित्र आमचे सहकारी सुनील काटकर तात्या हे महाराजांचे निष्ठावान मावळे आहेत, तेही इच्छुक होते आणि मग तरीही महाराजांनी तात्यांना सांगितलं आणि राजकारणामध्ये थोडे पुढं पाठीमागं सरावं लागतं त्या पद्धतीनं सुनील तात्या मोठ्या मनानं मागं सरले आणि त्यांनीही मला पाठिंबा दिला. महाराजांनी माझं नाव वरती कोर कमिटीला दिलं त्यामुळं माझं नाव जिल्ह्यातून फायनल झालं. त्यांनी त्यांच्या नगरसेवकांच्या बैठकीमध्ये सुद्धा महाराजांनी शिवेंद्रबाबांनी तसं सांगितलं होतं. हे आता सगळे जे आहेत ना सगळे उभे राहा ग्रुप फोटो काढू. दादांचा